आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचा उद्देश राज्यातल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा मार्गांवर उपग्रह आधारित जोडणी उपलब्ध करून देणं आहे. तसंच शिक्षण आणि टेलिमेडिसिन क्षेत्रातही स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याची योजना आहे. आगामी काळात कुशल मनुष्यबळ तयार करण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्र विधी विद्यापीठ मुंबईच्या नवीन वास्तूच्या पायाभरणी समारंभात आज ते बोलत होते. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशी 3 राष्ट्रीय विधी विद्यापीठं असलेलं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य असल्याचं ते म्हणाले. शासकीय जमिनीवरच्या इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी स्वयं किंवा समूह पुनर्विकास प्राधिकरणात स्वतंत्र सेलची निर्मिती करण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. नौदलाच्या मोठ्या टेहेळणी जहाजांच्या श्रेणीतलं 3रं जहाज इक्षक हे उद्या कार्यान्वित होणार आहे. कोची इथं समारंभपूर्वक हे जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होऊन नौदलाच्या दक्षिण कमांडमध्ये तैनात होईल. कोलकाता इथं गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं बांधलेल्या या जहाजात 80% जास्त स्वदेशी सामग्रींचा वापर झाला आहे. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनानं 10,18,78,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.